नमस्कार छत्रपती संभाजीनगर. गेल्या काही दिवसांपासून साईरूपम अर्बनने गोल्डन ड्रीम जी स्कीम लॉन्च केलेली आहे, त्या व्हिडिओला आपण खूपच प्रतिसाद छान उत्तम पद्धतीने दिलेला आहे. त्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचे धन्यवाद. पण त्याचबरोबर मला सर्वजणांचा असाही प्रश्न येतोय, की सर गोल्डन ड्रीम प्लॅन तर खरंच आगळीवेगळी स्कीम आहे, की ज्यामध्ये आत्तापर्यंत कुणीही न दिलेलं, की सोन्याचे दागिने तुम्ही हप्त्यावर घेऊ शकता. आम्हालाही उत्सुकता आहे, पण त्याबद्दल आम्हाला थोडा डिटेल तुम्ही सांगू शकाल का? तर त्यासाठीच मी आपल्याला एक उदाहरण देतो, की ज्याद्वारे तुम्हाला सर्व स्कीम व्यवस्थितपणे समजेल. गोल्डन ड्रीम योजनेला व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. उदाहरणार्थ आज रोजी म्हणजे 2024ला 74,000 रुपये तोळा, एक तोळाची किंमत आहे. जर आपण असं गृहीत धरलं की एखाद्या कस्टमरला एक तोळा गोल्ड करायचा असेल, तर ह्या 74,000 पैकी त्यांना डाऊन पेमेंट, एक उदाहरणासाठी एक आकडा घेऊया की 24,000 रुपये त्यांनी डाऊन पेमेंट केलं आणि संस्थेने उरलेले जे 50,000 रुपये आहेत हे कर्ज स्वरूपात उपलब्ध करून दिलेत. तर होणार काय की तुमच्याकडून घेतलेलं डाऊन पेमेंट म्हणजे 24,000 आणि संस्थेने दिलेले 50,000 कर्ज, असे 74,000. जर बिल अमाऊंट पूर्ण 74,000 जर असेल, तर त्यानुसार हे कंप्लीट अमाऊंट झाली. त्यामध्ये एक तोळा गोल्ड आपण परचेस केलं, तर होणार काय की हे कर्ज स्वरूपात दिलेलं कर्ज, याला तुम्हाला 12 हप्ते, 12 EMI स्वरूपात दिले जाणार आहेत. जे की तुम्ही एक अंदाजे असं धरू शकता की 50,000 रुपयाला एक 4,800 रुपयाच्या आसपास 12 हप्ते तुम्हाला येणार आहेत. या 12 हप्त्याद्वारे तुम्ही तर भरूच शकता, पण एखाद्या व्यक्तीला असं वाटलं की सर माझ्याकडे हे जे 50,000 रुपये कर्ज आहे, 4,800 प्रमाणे मला 12 EMI तुम्ही दिलेत, पण उदाहरणार्थ मला जर 10,000, 20,000, 30,000 असं पार्ट पेमेंट याच्यामध्ये करायचं असेल, तर मित्रांनो ऑलवेज वेलकम. तुम्ही याच्यामध्ये तुमच्याकडे उपलब्ध असतील 10,000 तुम्ही भरू शकता, उपलब्ध असतील 20,000 तुम्ही भरू शकता. याचा बेनिफिट तुम्हाला असा होणार आहे की या लोन अमाऊंट मधून जेवढी रक्कम तुम्ही भरणार तेवढी ती कमी होणार आणि त्याचं अल्टिमेटली व्याजही तुम्हाला कमी होईल. तर हाच आहे तुमच्या साईरूपम अर्बनचा गोल्डन ड्रीम योजनेचा तुमच्यासाठी होणारा फायदा. कारण एखाद्या व्यक्तीकडे जर अमाऊंट उपलब्ध असेल, तर त्याने 12 महिने थांबत बसावं असं कंपल्सरी नाही. तो त्याने घेतलेलं कर्ज स्वरूपातली रक्कम कधीही एकत्र भरू शकतो. यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल, तुम्ही जर बारीकीने लक्ष दिलं असेल, तर 50,000 रुपयाचे तुम्ही कर्ज स्वरूपात घेतलंय. तुम्हाला तुमचं बेनिफिट मी थोडासा समजून सांगतो, त्याकडे लक्ष द्या. उदाहरणार्थ आपण जसं पहिले उदाहरण घेतलं होतं की 2023 मध्ये 60,000 हा भाव होता आणि तोच 2024 मध्ये 74,000 हा भाव होता. म्हणजेच 14,000 रुपये हा भाववाढीतून कमवलेला फायदा होता. आता याच मध्ये तुम्ही जर विचार केला की आज 2000 आपण हा जो प्लॅन समजून घेतला, यामध्ये तुम्ही 50,000 रुपये कर्ज घेतलेले आहे, तर 50,000 रुपयाला अंदाजे एक 5,000 रुपये तुमचं व्याज जाणार आहे 12 महिने जर ठेवलं तर. पण 12 महिन्याच्या अगोदर या 50 मध्ये मी सांगितल्याप्रमाणे 10, 20, 30 तुम्हाला जमेल तसे जर जास्त जास्त भरले, तर 5,000 पेक्षा सुद्धा कमी व्याज तुम्हाला लागणार आहे. पण जसं मागील वर्षी 2023 ते 24 जवळपास 14,000चा बेनिफिट झाला, तसाच जर 2024 ते 25 फक्त मी असं गृहीत धरतो की 10,000च झाला, जरी 10,000 झाला तरी त्यात भरलेलं तुम्हाला लागलेलं ह्या 50,000 साठी लागलेला कर्जाचं व्याज 5,000 मायनस करून जरी विचार केला, तर 5,000 हा तुम्ही फायद्यामध्येच असणार. तर आहे की नाही मित्रांनो स्कीम, की बँकेच्या पैशामध्ये घेतलेला गोल्डचा तुमचा अधिकार असल्यामुळे त्याच्यावर वाढीव फायदा जो होणार आहे, जो काही भाव वाढणार आहे, तो 100% तुमचाच फायदा असणार आहे. त्यामुळे बँकेला जरी एक नॉमिनल चार्ज घेतला गेला, तरी तो तुमच्या भाववाढीमध्येच कव्हर होणार आहे. त्यामुळे ही